मंचावर उपस्थित श्री अमितेश कुमार जी, श्रीमती प्रार्थना बेहरे जी, रंजन कुमार शर्मा जी, संपत अय्यर जी, माझे दिव्यचे सहकारी पल्लवी, कविन, मोहक, प्रमोद, राजी मॅडम, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज येथे उपस्थित असलेल्या माझ्या बहिणी रणरागिणी, ज्यांच्यामुळे आज पुणे सेफ आहे. सर्वच मान्यवरांना आणि माझ्या बहिणींना मानाचा मुजरा. आज खूप छान वाटलं पुण्याला येऊन, आणि तेही आमची ही मिशन आहे, मिशन अस्मिता. यासाठी येऊन मिशन अस्मिता हा फक्त एक कार्यक्रम नाही आहे, ही एक चळवळ आहे ज्याचा आज तुम्ही भाग झालेले आहात. ही चळवळ आहे हे स्त्री सशक्तीकरणाची, ही चळवळ आहे तुमच्या आरोग्याची, ही चळवळ आहे स्त्रीच्या अस्मितेची. आणि पुण्याला इथे तुमच्यापासून याची सुरुवात होतीये, याचा आनंद आहे. मुंबईत आम्ही 2023ला ही चळवळ चालू केली मुंबई पोलिसांसाठी, आणि आज त्याचा एक रिफाईंड फॉर्म, त्यातनं आम्ही खूप काही शिकलो आणि हे तुमच्या पुढे आज आणलेलं आहे. आणि याच्या मागे भक्कमपणे उभे आहेत संपत अय्यर जी. हे रिटायर्ड बँकर आहेत आणि एक खूपच इंटेलेक्च्युअल टाईपचे माणूस आहेत, तर हे आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन देऊ शकतील. आणि आपले फॅकल्टी मेंबर्स पण जसं तुम्ही पाहिलं, हे सगळे आपल्या आपल्या क्षेत्रात खूपच चांगल्याने त्यांनी कामं केलेली आहेत. मला वाटतं की तुम्ही नक्कीच कायद्याची अंमलबजावणी करतातच आहात पुण्यात, पण एक आश्वासन तुम्ही लोकांना देता आपल्या शहरातल्या, की काहीही हो, आम्ही आहोत, आम्ही तुमच्यासाठी आहोत. आणि ही खूप फार मोठी गोष्ट आहे लोकांच्या फिजिकल मेंटल वेलबिंगसाठी. आज लोक तुम्हाला, जसं मी म्हटलं, रणरागिणी आणि वेगवेगळ्या अशा आयन लेडीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला पाहतात, पण एक दुसरी बाजू तुम्हाला आहे, ती आहे आईची, मुलीची आणि बायकोची. वेगवेगळे रोल्स तुम्ही प्ले करतायत, आणि वरून कामाचा तणाव, एक्सपेक्टेशन्स, आणि जे एकदम अशी धावती तुमची लाईफ आहे त्याच्यात जो स्ट्रेन येतो, तो ह्याकडे कोण लक्ष देणार? तुम्ही तर आमच्याकडे लक्ष देताय, तर तुमच्याकडे कोण लक्ष देणार? या विचारातून या कार्यक्रमाची संकल्पना झालेली आहे. तर मला वाटतं याच्यात जितके काही उपक्रम आहेत, योगापासनं, योग असं म्हणतात, योग कराल तर तुमचं तन शक्तिशाली होईल, आणि ध्यानधारणा कराल तर मन शांत होईल, आणि यातनंच तुम्ही अजून सशक्त व्हाल. फायनान्शियल लिटरसी किंवा आर्थिक सशक्तीकरण, ज्या बाबतीत आपण सेशन्स घेणार आहोत, आज तुम्ही स्त्रिया किंवा प्रत्येक स्त्री एका प्रकारे इंडिपेंडेंट सशक्त झाली आहे, पण कुठेतरी फायनान्शियली ती स्वतःचा पैसा मॅनेज करण्यात वीक पडते. आणि सशक्तीकरण पूर्ण तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही कमवता आणि तो पैसा मॅनेज पण करता. जसं संपत सरांनी म्हटलंय, तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, कोणची रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे, कोणची चांगली आहे, लोन केव्हा घ्यायला पाहिजे केव्हा नको, आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि यामुळेच आपला एक सर्वांगीण 360 डिग्रीज विकास होतो. तुम्हाला कन्सल्टेशन गायनिक पाहिजे असेल त्यासाठी आपले लोक आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं एक व्यक्तिमत्व ऑलरेडी फुललेलं आहे, ते अजून फुलवायचं आहे आपल्याला. तुम्हाला सॉफ्ट स्किल्स किंवा मॅनेजरियल स्किल्स, लिडरशिप स्किल्स हे वाढणं तुमच्यात प्रत्येकातच अजून जरुरी असतं, कारण तुम्ही घरचे पण लीडर आहात, तुम्ही आपल्या एरियाचे पण लीडर आहात, आणि तुम्हाला खूप लोकांना घेऊन चालायचं आहे. तुमचे आपले लीडर जे आहेत अमितेश जी, ते तर सक्षम आहेतच, पण तुम्ही प्रत्येकाने एक दीपस्तंभ बनणं खूप जरुरी आहे. तर या सगळ्या गोष्टी मनात ठेवून आम्ही हा उपक्रम चालू केला आहे. नक्की तुम्ही तुमच्या बॅचेसमध्ये तो अटेंड करा. आपल्या फॅकल्टीला पूर्णपणे
प्रतिसाद द्या की तुम्ही लर्निंग नीट करू शकाल. हे तुम्हाला आत्ता नाही, जीवनभर फायद्याचं ठरणार आहे याचा मला विश्वास आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला सुद्धा येणार आहे लवकरच. तर तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आपल्या भारताने पूर्वीच्या काळापासनं खूप चांगल्या चांगल्या अशा स्त्रिया ज्यांनी आपल्याला मोटिवेट केले, सावित्रीबाई फुले असो, जिजामाई असो आणि कित्येक असे राणी झाशी की राणी असो, इतक्या स्त्रिया आहेत ज्यांनी आपल्याला पुढे देण्यासाठी ललकार दिलेली आहे आधी. आणि आजच्या काळात पण आपल्याकडे इतके एक्झाम्पल्स आहेत स्त्रियांचे, कॉर्पोरेट असो किंवा मॅरी कॉम सारख्या स्त्रिया असो, या सगळ्या कल्पना चावला यांनी आपल्याला दाखवून दिलंय दॅट वी आर नॉट वीक. यांनी दाखवून दिले द स्काय इज नॉट द लिमिट, त्याच्यावर सुद्धा आपण जाऊ शकतो. तर ह्यात तुम्ही सुद्धा जाऊ शकता. आपल्या जीवनात आपला जीवनाचा बॅलन्स ठेवून, आपलं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफचा बॅलन्स ठेवून फक्त त्याचा कशा प्रकारे करायचं याची आयडिया तुम्हाला हे ट्रेनिंग सेशन देणार आहे. तर यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.